विठ्ठल मंदिरातील 10 परिवार देवतांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना. पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे आणि या कामात अंतर्गत मंदिरातील 36 परिवार देवतांपैकी आज 10 विविध देवतांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते मंदिरातील दक्षिणमुखी गणपती, गरुड हनुमंत, श्री रामेश्वर मंदिरावरील शाळुंका या मूर्तीची विधिवत यज्ञ करून स्थापना करण्यात आली. तसेच शाकंभरी देवी, गणपती काशी विश्वेश्वर आणि त्या समोरील नंदी रामेश्वर, समोरील नंदी लक्ष 84 देवी आदी परिवार देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आली. मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचे काम अंतिम टप्प्यात आले असून उर्वरित परिवार देवतांची प्राणप्रतिष्ठा लवकरच केली जाईल अशी माहिती समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. रामकृष्ण हरी. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीनं जतन संवर्धनाचं जे काम चालू आहे त्या कामामध्ये मंदिरामध्ये अनेक 36 मंदिरे आहेत, पण ज्याला आपण परिवार देवता म्हणतो मंदिराच्या आत त्या 36 परिवारापैकी आज आपण 10 देवतांची स्थापना करत आहोत. खरं तर 10 पैकी 3 नवीन मूर्त्या बसवलेल्या आहेत आणि 7 ज्या मूर्त्या आहेत त्या पहिल्याच्याच आहे, ज्याला आपण प्राणप्रतिष्ठा करीत आहोत. ज्यामध्ये आज आपण सुंदर असा इथं गणपती बघताल. किती सुंदर गणपती आहे, जुना गणपती आहे. विशेषतः श्री विठ्ठलाच्या मंदिरामध्ये आज आपल्याला काशी विश्वेश्वराच्या लिंगाची स्थापना करण्याचं भाग्य आहे. रामेश्वरच्या मूर्तीची आज आपण प्राणप्रतिष्ठा केली. ज्यानंतर कुठेही नाही तर गरुड आणि हनुमान आज एकाच दगडामध्ये आपल्याला या मंदिरामध्ये बघायला मिळतील. शाकंभरीची सुंदर अशी मूर्ती आपल्याला बघायला मिळेल. गणपतीची म्हणजे गणपतीच्या 2 ही एक आहे आणि अजून एक गणपतीची मूर्ती आहे. एक गणपतीची मूर्ती 36 कोटी आपण ज्याला देवता म्हणतो, जिथून आज त्याची असे पुनर्स्थापना आज आपण केलेली आहे. त्यामुळे उरलेल्या जवळजवळ अंदाजा 28 अशा मूर्त्या अजून राहिलेल्या आहेत की ज्या आपल्याला पुनश्च स्थापन आपण करणार आहोत. आज हे करत असताना संपूर्ण शास्त्राच्या आधाराने आणि आमच्या आदरणीय वेदमूर्ती कौलगी यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण सगळ्या मूर्त्या बसवत आहोत. आणि आमचे आदरणीय मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी असतील, संपूर्ण मंदिरे समिती असतील आणि तुमच्या नित्योपचाराचे प्रमुख कोकिलजी असतील, या सगळ्यांनी मंदिराचं किती काम झालंय, किती राहिलंय आणि कधीपर्यंत हे काम पूर्ण होईल? आता काम हे अंतिम टप्प्यात आलंय म्हटलं तर काही हरकत नाही. पण कसं आहे, जे काम आता राहिलेलं आहे ते काम प्रचंड नाजूक काम आहे. त्यामुळे जरा थोडासा वेळ लागेल असं मी म्हणणार नाही, पण काम एक उत्कृष्ट दर्जाचं आणि आमचा प्रयत्न राहील की लवकरातल्या लवकर संपन्न. आज किती मूर्त्यांची प्रतिष्ठा? आज एकूण 10 मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पंढरपूर.